Hello, good morning to all and welcome to all on this online teaching learning platform of Bruhanmumbai Mahanagarpalika Shikshan Vibhag. I am Anuja Prakash Sawan from Charkopgaon, Mumbai Marathi Public School. Yes, today we are going to learn English, and in English we are going to learn what is language study, and under the section of this language study we are going to revise tenses. So all of you know what is tenses. So we are going to revise it. Okay, students. And before starting the lesson, I want to give you some instructions because all of you are new on this online platform. Okay, so my first instruction to you is please mute your mic and your video should be off because it will give a troubleshoot to our lesson. Clear to you? सर्व विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपला माईक म्यूट करायचा आहे आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ पण ऑफ ठेवायचा आहे. When I'm going to ask you some question, that time unmute yourself and yes, that time video should be on. जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेन तेव्हा you should raise your hands. Yes, then our CNO Gavde sir will give you a chance. Those who are going to raise hand first, they will get the first chance. So please be attentive in this lesson. Is it clear to you? विद्यार्थी मित्रांनो, पहा आपला आजचा हा दुसरा तास आहे. काल आपण एकमेकांची ओळख करून घेतली आणि आजपासून पुढे आपण सर्वजण काय करणार आहोत तर या मागील वर्षांमध्ये आपण काय शिकलो होतो. 7वी मध्ये होतात तुम्ही, तर 7वी मध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याची आपण थोडक्यात उजळणी करून घेणार आहोत. कारण थोडंसं आपल्याला कुठेतरी विसरायला झालेलं आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरुवात करण्यापेक्षा, नवीन पाठ्यक्रम आपण सुरू करण्यापेक्षा अगदी लगेच आजपासून आपण प्रत्येक विषयाचा काही उजळणीचा भाग आहे तो उजळणीचा भाग आणि मग नेमकं तुम्हाला किती येतं हे आम्हालाही कळेल. तुम्हाला मग कुठल्या पद्धतीनं आम्हाला शिकवायचं आहे ते आम्हाला कळणार आहे. त्यामुळे आतापासून आपण काय करणार आहोत, उजळणीला सुरुवात करणार आहोत. त्यात अधूनमधून आपले प्रत्यक्ष 8वीचे पाठही होणार आहेत. त्यामुळे हे जे काही 1 तास 2 तास आपल्याला बसायचं आहे, तर यामध्ये आपल्या आजूबाजूचे जे आवाज आहेत ते सगळे आवाज आपल्याला आपल्या ऑनलाईन या व्यासपीठावरती त्रास देऊ शकतात. ते तुम्हालाही त्रासदायक आहेत आणि मलाही त्रासदायक आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवायचे आहेत. मला वाटतं ही सूचना तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल. One more thing I want to add that I will teach in English because this is English subject. Unless and until you are not going to try to speak in English, you will feel that English is very tough language. तुम्हाला असं वाटेल की इंग्लिश फार कठीण आहे, आम्हाला येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, बिनधास्त बोलायला सुरुवात करायची. जसं येतं तसं आपण बोलणार आहोत इंग्लिशमध्ये. लक्षात आलंय? आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करा. मी दोन्ही मधून शिकवणार आहे. मी दोन्ही भाषेतून म्हणजे मराठीतूनही आणि इंग्लिशमधून पण तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला इंग्लिश कसं बोलता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. चांगलं इंग्लिश आपल्या कानावर पडलं, सो यू शुड बी अ गुड लिस्नर ऑल्सो. जर आपल्याला उत्तम बोलता यायला हवं असेल तर आधी आपण उत्तम ऐकलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. या काही साध्या सूचना आहेत. या सूचना आपण लक्षात घेऊन आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो माय वॉर्म वेलकम टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. ओके, सो इन स्कूल दॅर इज असेंब्ली सेशन. शाळेमध्ये आपण असतो तेव्हा आपण परिपाठाने सुरुवात करतो. इथे पण आपण तीच प्रोसिजर वापरणार आहोत. So I am starting this lesson with a beautiful and motivational thought. So what is thought of the day? Thought of the day is everything is easy if you are crazy. Nothing is easy if you are lazy. So what is meaning of this? See,
the last words of each line. Easy, crazy, easy, lazy. All these are rhyming words. They are rhymes with each other with the consonant letter Y. Is it clear? पहा, इझी, क्रेझी, इझी आणि लेझी हे शेवटचे शब्द आहेत. हा, आणि हे कुठल्या शब्दाने संपताय, कुठल्या अक्षराने संपताय, तर वाय या अक्षराने प्रत्येक त्या शब्दाचा शेवट होतोय. सो दॅट इज एंडिंग लेटर ऑफ द वर्ड. हा, मग यांना आपण काय म्हणतो, जेव्हा शेवटचे शब्द सारखे असतात किंवा शेवटचं अक्षर सारखं असतं, तेव्हा अशा शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. मराठीमध्ये आपण त्यांना यमक असं म्हटलं जातं किंवा यमक असं आपण त्यांना म्हणतो. सो लेट सी व्हॉट इज मीनिंग बिहाइंड इट. एव्हरीथिंग इझी. कधी सगळं सोपं आहे? सगळं सोपं आहे पाहिलं तर. बट वेन इफ यू आर क्रेझी, येस, प्रत्येक गोष्ट करून पाहण्याची आवड असली पाहिजे. येत नाही म्हणून कुठलाही भाग आपण सोडून द्यायचा नाही. उलट जे विषय आपल्याला कठीण वाटतात त्या विषयांचा आपण अधिक जोमानं अभ्यास केला पाहिजे. सो तिथं क्रेझीनेस पाहिजे, शिकण्याची आवड पाहिजे, एक वेड पाहिजे, एक ध्यास पाहिजे, एक छंद पाहिजे. हा छंद आपण जोपासायचा आहे, तो अभ्यासातही जोपासायचा आहे. सो नथिंग इज इझी. आणि आपल्याला काही गोष्टी कायमच कठीण वाटतात. हे सगळं कठीण आहे. गणित कठीण आहे, विज्ञान कठीण आहे, कारण ते इंग्रजीमधून आम्हाला शिकायचं आहे. सो आपण म्हणतो बापरे, विज्ञान किती कठीण आहे, गणित किती कठीण. सो सायन्स अँड मॅथ्स आपण म्हणतो दे आर टफ सब्जेक्ट, दे आर नॉट इझी, दे आर हार्ड सब्जेक्ट. ओके, बट वेन का असं वाटतं? बिकॉज आपण तिथे काय करतो? लेझीनेस करतो. येत नाही, सोडून द्यायचं, बाजूला ठेवायचं. सो आपला आळस. सो व्हॉट इज लेझीनेस? लेझीनेस मीन्स आळस. आपण पाठपुरावा करत नाही एखाद्या गोष्टीचा, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या कठीण वाटतात. दे सीम्स टू बी हार्ड. सो नथिंग इज इझी. कधीच सोपं जाणार नाही आपल्याला एखादं काम. कधी? इफ यू आर लेझी. जेव्हा आपण ते काम टाळण्याचा प्रयत्न करू, आळस करू, ते समजून घेण्याचा, दॅट टाइम it is very very hard. That is not easy. Okay, so this is meaning of this thought. Everything is easy if you are crazy. Nothing is easy if you are lazy. Thank you, students. Okay, now we are going to start our lesson under the section of language study. So what is language study? बघा, आपल्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये, मग ते मराठीचं असो, भाषेचं, कुठल्याही भाषेचं, इंग्रजीचं असो किंवा हिंदीचं असो, इथे लँग्वेज स्टडी, भाषाभ्यास हा घटक नव्याने आपल्याला पाहायला मिळतो. ते काही वेगळं नाहीये. भाषेची नियम व्यवस्था, भाषेचे रूल्स जे काही आहेत ते आपण आधी ग्रामर म्हणून त्याचं नाव होतं, पण इथे आपण त्या ग्रामरलाच आता काय म्हटलेलं आहे? लँग्वेज स्टडी, भाषाभ्यास. लक्षात येतंय? त्यामुळे आज आपण इंग्रजी मधला लँग्वेज स्टडी हा 6th स्टँडर्ड पासून तुम्ही शिकत आलेला आहात. हा तुमच्या परिचयाचा भाग आहे. त्याच्यावरच आज आपण उजळणी घेणार आहोत. सो अंडर लँग्वेज स्टडी वी आर गोइंग टू लर्न टेन्स. Yes, the word tense, it is related with the action. Tense म्हणजे काय? काळ. आणि काळ हा कशाशी संबंधित आहे? क्रियेशी संबंधित आहे. बरोबर ना? So what is क्रिया? In English we are going to use the word as action. Whatever action you are doing, that is called as action. And the word which are showing that action is going are on, that word is called as verb. क्रियादर्शक शब्द, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. हिंदीमध्ये आपण त्याला क्रिया असं म्हणतो. अँड इन इंग्लिश वी आर युजिंग द वर्ड ऍक्शन वर्ड, आणि त्यालाच आपण वर्ब असं म्हणतो. सो दिस इज अ टाइप ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर ना? पार्ट्स ऑफ स्पीच आपण 6वीला शिकलो, पार्ट्स ऑफ स्पीच आपण 7वीलाही शिकलो, आणि हे आपल्याला लाईफ लॉंग लक्षात ठेवायचे आहेत. 8 parts of speech are there. Last year you have made
द ट्री ऑफ दॅट पास्ट पार्ट्स ऑफ स्पीच. गेल्या वर्षी तुम्ही एक छान झाड बनवलेलं होतं पार्ट्स ऑफ स्पीचचं. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब अँड सो ऑन. सो 8 पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर. शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. आणि त्या 8 मधली चौथी जी शब्दांची जात आहे, पार्ट्स ऑफ स्पीच आहे, दॅट इज अ व्हर्ब. अँड व्हर्ब डिनोट्स द ऍक्शन. व्हर्ब म्हणजेच काय? क्रिया. लक्षात येते? किंवा क्रियापद. आणि क्रियापद हे आपण ज्या काही क्रिया करतो त्याच्याशी रिलेटेड असतं. सो tenses are related with the action which you are going to perform. If you are going to perform the action in present tense, yes, the action is currently going on. That time we are called as, काय म्हणतो आपण? आता हा वर्तमान काळ आहे. Then if you have done the action in past, झाली आहे, if you did all the work, finished your work, कुठलंही काम तुम्ही संपवलं आहे, that time we say that yes, it is a past. तेव्हा आपण काय म्हणतो? हा past tense आहे. And the action which you are going to perform in future, तुम्ही पुढे जाऊन ती ऍक्शन करणार आहात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? भविष्य काळ असं म्हणतो. सो दिस इज अ सिम्पल डेफिनेशन. जर कोणी आपल्याला विचारलं हाऊ मेनी टेन्सेस आर देअर, येस, 3 टेन्सेस आर देअर. द फर्स्ट वन इज प्रेझेंट टेन्स, the second one is past tense, and the third one is future tense. But my dear students, there are something different in each tenses. 4 parts are there. So each tense is further divided into 4 parts. प्रत्येक काळ त्याच्या परत 4 वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला रूपांतर करायचं असतं किंवा भाषेमध्ये त्याचा वापर केला जातो. So what are they? Just I have shown an example of here. Okay, this is an example of present tense. So see how many parts are there of present tense. The first one is simple present tense. This is simple present tense. Okay, see the highlighter in first bracket or first square, the simple present tense. So this is first part of or first type of present tense. Then secondly, present continuous tense. नंतर कुठला काळ येतो? ज्याला आपण क्रिया चालू आहे त्याला आपण चालू काळ म्हणतो. दॅट इज कंटिन्युअसली गोइंग ऑन. स्टील यू डिडंट फिनिश्ड इट. अजून तुम्ही क्रिया संपवलेली नाहीये. इट इज गोइंग ऑन. दॅट टाइम वी आर कॉलिंग इट ऍज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तेव्हा आपण काय म्हणतो? येस, हा चालू वर्तमान काळ आहे. लक्षात येते? देन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यू हॅव डन ऑल द वर्क. यू हॅव फिनिश्ड युअर वर्क. द ऍक्शन इज कम्प्लिटेड बट इन प्रेझेंट. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. चालूही आहे आणि पूर्णही आहे तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो इन दिस वे each tense is further divided into 4 parts. Same as in past tense. Past tense मध्ये सुद्धा असेच प्रकार येणार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात येते? अशा प्रकारे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. सब टाइप्स ऑफ each tense. How many are they? They are 4. म्हणजे मुख्य 3 काळ प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स, and each tense have 4 parts and they are as simple, present continuous, perfect and perfect continuous. मग ते पास्ट मध्ये येणार, ते फ्युचर मध्ये येणार आणि ते प्रेझेंट मध्ये पण येणार. सो टोटल 12 टाइप्स ऑफ टेन्सेस यू हॅव टू रिमेंबर. जर इंग्लिश आपल्याला छान यायला हवंय, तुम्हाला बोलता यायला हवंय,
आणि आपल्याला वाचलेलं समजायला हवंय, आपल्याला उत्तरं लिहिता आली पाहिजेत. तर हे सगळे जे काळ आहेत, हे काळ आधी आपल्याला माहित असले पाहिजे. Each tense have its own form. Each tense have its own structure. प्रत्येक काळाचं स्वतःचं असं एक रूप असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. लेट्स सी सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ते आपण शिकणार आहोत. आता सिंपल प्रेझेंट म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. पहा. Anyone of you are going to read this conversation? Are you ready? तुमच्यापैकी कुणी हे कॉन्व्हर्सेशन वाचेल का? Yes, Astha. I can see Astha, you have raised your hands. Okay, Astha, you have raised your hands. Are you ready? Yes, ma'am. Yes. Alana. Yes. Hi, Margot. I am. 1 minute. Huh? Yes. Yes, you can read now. Alana. Hi, Margot. I am free for a while. My next class. Are you? Yes. Then? Margot. Hey, I am. Yeah, Alana, I am. It's yeah, I am. Okay. Alana said, let's get a cup of coffee. Margot said, great. Get a table and I will get the coffee. What do you talk in your coffee? Alana said. And sugar. Cream and sugar. Cream and sugar. Get a cooking too. Please. Alana sits at a table and Margot returns with the coffee. Margot says, so how do you like your classes this some there? Alana. I like them all except for math. I don't like the instructor at all. Margot said, why not, Alana? Well, he talks too quickly. He Rarely. rarely explains things clearly, and he is not very patient. Also, he never takes breaks. Takes breaks. Okay. Excellent response, Astha. Okay. Now I'm going to read this piece of conversation for you. Just listen carefully. Okay. Alana. Hi, Margot. I'm free for a while before my next class. Are you? Margot said, yes, I am. Yeah, I am. Alana, let's get a cup of coffee. Margot said, great. Get a table and I'll get the coffee. What do you take in your coffee? Alana said, cream and sugar. Get a cookies too, please. Alana sits at the table. Listen the words where I'm giving the stress. ओके, अशा शब्दांवरती मी जोर देते, काही शब्दांवर ते शब्द ऐकायचे. Alana sits at a table and Margot returns with the coffee. Margot said, how do you like your classes this semester? Alana said, I like them all except for math. I don't like the instructor at all. Margot said, why not? Alana said, well, he talks too quickly. He rarely explains things clearly and he isn't very patient. Also, he never takes breaks. आता सांगा, मी कोणत्या शब्दांवरती स्ट्रेस दिला? Yes.
येस, टेल मी वन बाय वन. काही क्रियापदांवर मी जोर दिला, बोलताना मी जरा आघात दिला, ते शब्द मी रायझिंग इंटोनेशन मध्ये म्हणाले, असे शब्द कोणते? येस. Ma'am, explains, येस, break, व्हेरी गुड. break, take, येस. sits, Yes. sugar. No, sugar. Yes, sugar is not a verb. Next, Okay. तू खूप छान semester. उत्तर दिलं. Very good. Now listen. Very good. Very good, Asta. The first word is sits. See the word. पहिला sits. It's a action word. Sit म्हणजे काय? बसणे. Then talks. Talks म्हणजे बोलणे. Then explains म्हणजे स्पष्ट करणे. And takes म्हणजे घेणे. या and then last one is returns. See, returns म्हणजे परत येणे. या शब्दांवरती मी जोर दिला. These are the action word. We are calling it as verbs. त्यांनाच आपण क्रियापद असं म्हणतो. ओके, सो इथे sits, returns, त्यानंतर talks, explains आणि takes हे जे शब्द आहेत, याच्यामध्ये ह्या क्रियापदांच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर s लागलेला आहे. मूळ क्रियापद काय आहे? sit, पण त्याला इथं s लागलेला आहे. इथे मूळ क्रियापद काय आहे पहा? रिटर्न्स. ओके, पहा मी हायलाइटर फिरवते आहे. रिटर्न, पण त्याला पुढे काय लागलेलं आहे? s. सो रिटर्न झाला आहे. त्यानंतर इथे टॉक, पण इथे पुढे त्याला s हा प्रत्यय लागला आहे. सफिक्स s हा लागलेला आहे. त्याला काय? टॉक झालं. त्यानंतर एक्सप्लेन च इथे एक्सप्लेन्स झालं आणि इथे टेक्स च टेक्स झालं. वाय इट हॅपन? काय ह्या शब्दांचं रूप आपण बदललं किंवा इथे हे बदललेलं दिसत आहे? याचं कारण काय? येस, सो प्रिव्हियसली आय टोल्ड यू दॅट each tense has its own form. प्रत्येक काळाला स्वतःच असं एक रूप असतं, त्याची स्वतःची अशी एक रचना असते. Let's see what are they. Okay, now we are going to see step by step. Okay, so what is simple present tense? साधा वर्तमान काळ म्हणजे काय? The simple present tense in English is used to describe an action that is regular, true or normal. अगदी कुठलीही क्रिया आपण जेव्हा रेग्युलरली करतो, आपण ती करत आहोत, ती सुरू आहे आणि नॉर्मल. लक्षात येतंय? सर्वसामान्यपणे ती चालू आहे. सो दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. आता जर मी तुम्हाला म्हटलं व्हॉट युअर टीचर इज डुईंग नाव? येस, माझं शिकवणं चालू आहे, क्रिया संपलेली नाहीये. तेव्हा मी म्हणणार आय एम टीचिंग. दॅट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण तुम्ही शिकताय, यू लर्न असं म्हणणार मी, बरोबर ना? तो शिकतोय, तो ऐकतोय असं जर आपण म्हटलं तर ही लर्न्स येणार, शी लर्न्स येणार, इट लर्न्स येणार. हे सगळे फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. मग सिंपल प्रेझेंट टेन्स जर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला इंग्लिश मध्ये पर्सन्स, मराठीमध्ये त्याला आपण पुरुष असं म्हणतो आणि हिंदीमध्ये पण त्याला आपण पुरुष असं म्हणतो. मग हे पर्सन्स म्हणजे काय? जेव्हा मी स्वतः किंवा तुम्ही स्वतः, लक्षात येते, मी स्वतः बोलते तुमच्याशी, सो तिथे आपण काय म्हणतो? स्वतःला आय असं म्हणतो. सो तो फर्स्ट पर्सन आला, स्वतः. आता जेव्हा मी दुसऱ्याबद्दल बोलते तेव्हा आपण त्याला सेकंड पर्सन असं म्हणतो. लक्षात आलंय? त्याला मराठीमध्ये आपण द्वितीय पुरुष असं म्हणतो. आणि मी तुमच्याबद्दलही नाही बोलत आहे, माझ्याबद्दलही नाही बोलत आहे, पण जेव्हा मी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते, विद्यार्थी मित्रांनो, त्याला थर्ड पर्सन असं म्हटलं जातं. सो इंग्लिशमध्ये पर्सन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज रिलेटेड विथ द पर्सन वी आर गोइंग टू यूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब.
लक्षात येतंय? पर्सन्स जर आपल्याला कळले, तर त्यांच्या बरोबर क्रियापदाचं योग्य रूप कुठलं वापरायचं हे आपल्या लक्षात येणार आहे. मग आता हे सगळे सिंग्युलर झाले. सिंग्युलर म्हणजे एकवचन. मग यांचं अनेकवचन पण लक्षात ठेवायला हवंय. आय म्हणजे मी, अनेकवचन काय होणार? वी, वी म्हणजे आम्ही. यू म्हणजे तू, द्वितीय पुरुष. पण जर तुम्ही जास्त आहात, तुमच्याबद्दल बोलते मी, तुम्ही असं म्हणताना अनेक वचनातला यू मी वापरते. सो द्वितीय पुरुष जो आहे तो यू आणि यू दोन्ही ठिकाणी यूच आपण वापरतो. पण सिंग्युलर मधला यू म्हणजे काय? तू. आणि प्लुरल मधला यू म्हणजे तुम्ही. हे झाले फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन, सिंग्युलर आणि प्लुरल. ओके, टुडे यू आर गोइंग टू डू द चार्ट अँड फिक्स द चार्ट ऑन द वॉल. एक चार्ट तयार करायचा आणि मुद्दाम आता मी ती स्क्रीन इथे दाखवत नाहीये, कारण मला तुमच्याकडून हा अभ्यास अपेक्षित आहे. हे आपण 6वी पासून विद्यार्थी मित्रांनो शिकतोय. त्यामुळे आज सेशन संपलं की लगेच एक चार्ट करायचा. एक साधा फुलस्केप पेपर घ्या, त्याच्यावरती 2 भाग आपण पाडणार आहोत. एका भागाला सिंग्युलर नाव देणार, दुसऱ्या भागाला प्लुरल नाव देणार. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. लक्षात येतंय? आणि मग खाली 2 उभे भाग झाले. आता रोज घ्यायचे. हे कॉलम्स झाले. देन यू आर गोइंग टू प्रिपेअर रोज. 3 रोज विल बी देअर. पहिली रो असेल फर्स्ट पर्सन, सेकंड रो असेल सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. अशा पद्धतीने 2 उभे कॉलम आणि 3 आडव्या रोज. सो रोज अँड कॉलम्स आपल्या लक्षात आलेच पाहिजेत. बिकॉज नाव यू आर ग्रोन अप. तुम्ही आता छान मस्त मोठे झालेले आहात. त्यामुळे ह्या गोष्टी सांगून तुम्हाला कळल्या पाहिजेत. पाहूया किती जण करून दाखवणार आहे. सो सिंग्युलर मध्ये तुमचे काय काय येणार? फर्स्ट पर्सनला आय येणार. त्या बाजूला तुम्ही काय करणार? सेकंड सिंग्युलर प्लुरलला वी. सो आयच्या बाजूला दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही वी लिहिणार. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. सेकंड पर्सनला काय येणार? दोन्ही ठिकाणी यू येणार. सिंग्युलर मध्ये पण यू आणि प्लुरल मध्ये पण यू. सो यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही. ओके, नाव थर्ड पर्सन. थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर 3 पर्सन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ही, शी अँड इट. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. जनरली वी आर युजिंग इट फॉर एनिमल्स, बर्ड्स अँड ऑल. ही आणि शी ही व्यक्तिवाचक आहेत, पण इट जे आहेत ते आपण सर्वसामान्य म्हणजे व्यक्ती सोडून, माणसं सोडून इतर लोकांना आपण शक्यतो इट वापरतो. त्यामुळे इट हे व्यक्तींसाठी वापरायचं नाही. ह्या साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचंय. सो ही, शी, इट हे कुठे येणार आहे? सिंग्युलर थर्ड पर्सन मध्ये पहिल्या रकान्यात. आणि त्याच्या बाजूला या सर्वांचं अनेक वचन दे. दे म्हणजे काय? ते, त्या, ती. तो मुलगा जेव्हा सिंग्युलर मध्ये म्हणतो, अनेक मुलं असतील तेव्हा आपण काय म्हणतो? ते मुलगे. लक्षात येते? ती मुलगी एक वचनात म्हणतो, त्या मुली अनेक वचनात म्हणतो. इट, हं, इट, इट इज अ डॉग. तेव्हा आपण सिंग्युलर मध्ये एकच कुत्रा इट वापरला, पण खूप कुत्रे आहेत तेव्हा आपण म्हणणार दे आर डॉग्स. लक्षात येते? त्यामुळे ही, शी आणि इट या प्रत्येकाचं अनेक वचन करण्यासाठी दे हे आपण पर्सनल प्रोनाउन वापरतो. लक्षात आलं? सो आय, वी, यू, यू, ही, शी, इट अँड दे, ऑल दे आर कॉल्ड ॲज पर्सनल प्रोनाउन्स. पहा, ह्या साध्या सोप्या गोष्टी या लक्षात ठेवल्या तर इंग्लिश अजिबात कठीण नाही. So in simple tense, you have to remember all these things. So please, after finishing this lesson, after completing the lesson, as a homework, you are going to prepare a chart of the personal pronouns. Okay? So this is a homework for you. Now, the simple present tense in English is used to describe an action that is regular, true or normal. अशा पद्धतीने सध्या क्रिया आपली चालू आहे, आपण करतोच आहोत. अशा वेळी ती नॉर्मली आहे, तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. ओके, नाव व्हेन वी आर युजिंग सिंपल प्रेझेंट टेन्स, मग आता तो कधी कधी वापरतो. रेग्युलर आहे, ठीक आहे, नॉर्मली आपण करतोय साऱ्या गोष्टी, तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. आणखीन सिंपल
प्रेझेंट टेन्स वापरण्याचे काही नियम आहेत. सो ते नियम आपण वन बाय वन पाहूया. सो फर्स्ट थिंग, when the fact is there. फॅक्ट म्हणजे काय? तथ्य, सत्य, वस्तुस्थिती. I have written a sentence here. See the first picture. Okay? When there is a fact. So, in this example, what is a fact? The sentence showing the fact. I live in Poland. मी पोलंड मध्ये राहतो. वस्तुस्थिती आहे. आपण जर बोललो तर आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन कांदिवली, आय लिव्ह इन मालाड, आय लिव्ह इन सांताक्रूज. बरोबर की नाही? हे फॅक्ट आहे. सुरूच आहे ती क्रिया. अजूनही मी राहतोय तिथे. सो when you want to show the fact, that time you have to use simple present tense. लक्षात येतंय? मग तुम्हाला सांगायचं असेल की मी मालाडला राहतो, हे तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. सो तुम्ही कसं म्हणणार? आय लिव्ह इन मलाड. लक्षात आलंय तुमच्या? नाव सेकंडली, व्हेन देर इज अ हॅबिट्स अँड रुटीन्स. हॅबिट्स म्हणजे आपल्या काही सवयी असतात. रुटीन्स डेली रुटीन्स असतात. मी सकाळी उठतो, मी शाळेत जातो, मी आंघोळ करतो, मी जेवतो, मी झोपतो. सो मेनी ऍक्शन्स डेली वी आर डुईंग. अनेक गोष्टी दिवसात आपण रोज न चुकता करत असतो. त्या रोजच्या रोज करत असतो. रोज आंघोळ करतो, बरोबर की नाही? रोज झोपतो, रोज जेवतो. या सगळ्या डेली घडणाऱ्या घटना, तुम्ही करत असलेल्या क्रिया, त्याला काय म्हणायचं? रुटीन्स किंवा हॅबिट्स असं म्हणायचं. खरं तर हॅबिट्स म्हणजे सवयी. आय रीड न्यूजपेपर, that is my habit. मला रोज न्यूजपेपर वाचायची सवय आहे. सो आय रीड न्यूजपेपर इन मॉर्निंग किंवा एव्हरी मॉर्निंग आय रीड न्यूजपेपर. रोज मी वर्तमानपत्र वाचते. सो वाचण्याची क्रिया माझ्याकडून रोज होते, ती माझी सवय आहे. दॅट टाइम आय हॅव टू यूज टू शो द हॅबिट सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग ज्या काही माझ्या सवयी आहेत, त्या सवयी जर मला सांगायच्या आहेत, तर त्या सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा. ओके. रुटीन, रोज आपण आंघोळ करतो. आय टेक अ बाथ डेली. हो ना, रोज आंघोळ करतो. आय ईट फ्रुट्स डेली. काही काही लोकांना रोज फळं खाण्याची सवय असते. सो आय ईट फ्रूट डेली किंवा आय ईट फ्रूट एव्हरी डे. लक्षात येतंय? मग जेव्हा तुम्हाला हॅबिट म्हणजे काही सवयी दाखवायच्या आहेत, आपल्या काही आय ब्रश माय टीथ एव्हरी डे इन द मॉर्निंग अँड इन द नाईट ऑल्सो. दोनदा आपण दात घासतो. इन द मॉर्निंग ऑल्सो अँड बिफोर स्लीपिंग इन द नाईट. रात्री झोपण्यापूर्वी आपण दात घासतो. सो ऑल दीज आर रुटीन्स. ह्या आपल्या दैनिक क्रिया आहेत. आता इथे एक जे तुम्हाला उदाहरण दिसत आहे, हे उदाहरण काय आहे? दे स्विम एव्हरी डे. इथे काही मुलं आहेत आणि मग हा माणूस काय म्हणतो आहे? दिस पर्सन सेज आहे दे स्विम एव्हरी डे. ही मुलं रोज पोहतात. सो ऍक्शन ऑफ स्विमिंग इज हॅपन्स इन एव्हरी डे. प्रत्येक दिवशी पोहण्याची क्रिया या मुलांकडून घडते आहे. हे त्यांचे स्विमिंग इन्स्ट्रक्टर आहेत आणि हे स्विमिंग इन्स्ट्रक्टर काय सांगतायत? दे स्विम एव्हरी डे. बरोबर. सो दीज आर कार्टून्स. जस्ट आय हॅव यूज these कार्टून्स टू शो यू द एक्झाम्पल ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण कधी वापरायचा, त्याचे हे काही नियम आहे. When facts are there, you have to use simple present tense. When you want to show your habits and routines, that time you have to use simple present tense. Now, the fourth condition. आता चौथी कंडिशन काय आहे बघा. Your feelings and emotions. Feelings म्हणजे भावना. भावना आपल्याला दाखवायच्या आहेत. ओके. सो दे लाईक पिझ्झा. येस, दे लाईक टू प्ले. हा, आता इथे दे लाईक पिझ्झा, हे आनंदाची किंवा आवडीची बाब, ही जी घटना किंवा ही जी क्रिया आहे, ह्या फिलिंग्स आणि इमोशन्स. आय फील सॅड.
मला वाईट वाटलं. आपण म्हणतो ना कधी-कधी दुःख होतं आपल्याला, तेव्हा काय म्हणतो? आय फील सॅड. जेव्हा आपण म्हणतो मला खूप आनंद झाला, आय फील हॅपी. हां, म्हणजे तुमच्या फीलिंग्ज आपल्या मनातल्या विचार जे उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली येणारे असतात, ते दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. सो फीलिंग अँड इमोशन हिअर आय हॅव रिटन अन एक्झाम्पल ऑफ दे लाइक पिझ्झा. त्यांना पिझ्झा आवडतो. सो ही त्यांची आवड म्हणजे खाण्याची आवड याच्यातून त्यांनी दाखवली आहे हे आपल्याला लक्षात येतं. सो द सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. नाव जनरल ट्रूथ. ज्या गोष्टी कधीही न बदलणाऱ्या आहेत. फॉर एक्झाम्पल, संडे कम्स आफ्टर सॅटरडे. हो, न बदलणार आहे. रविवार कधी येतो? शनिवार नंतर रविवार येतो. जर तुम्हाला सांगायचं असेल की मंडे वापरून सांगणार तर तुम्ही कसं सांगणार? मंडे कम्स आफ्टर संडे. ट्यूसडे कम्स आफ्टर मंडे. म्हणजे ज्या न बदलणाऱ्या घटना, त्या घटना आणि युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी. सो दीज आर द जनरल ट्रूथ, दीज आर द युनिव्हर्सल ट्रूथ. सन रायझेस इन द ईस्ट. रोज त्याची उगवण्याची क्रिया ती कधीच बदलणार नाही. सूर्य कधी कुठे उगवतो? पूर्वेला. हो ना? त्यामुळे तो काही उगवण्याची दिशा आपली बदलणार नाहीये. आज वर्षानुवर्ष तो पूर्वेलाच उगवतोय. मग आपण हे म्हणताना कसं म्हणणार? सन रायझेस इन द ईस्ट. तो कुठे मावळतो? पश्चिमेला मावळतो. ती सुद्धा दिशा बदलणार नाहीये. दॅट इज जनरल ट्रूथ. दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. येस, सन सेट्स इन द वेस्ट. बरोबर? तो पश्चिमेला मावळतो. म्हणजे ह्या ज्या काही क्रिया आहेत, ह्या जनरल ट्रूथ आणि युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. त्या युनिक आहेत. ज्याला मराठीमध्ये आपण त्रिकाला बाधित सत्य असं म्हणतो आणि ते कधीही बदलत नाही. दॅट टाइम वी हॅव टू यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. अशा कंडिशन मध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला पाहिजे. So these are the four main conditions when you are going to use simple present tense. The first one is facts, second one is habits and routines, third one is feeling and emotions, and fourth one is general truth. I hope all of you have understood these conditions. Let's move to the next. Now, what is the structure of सिंपल प्रेझेंट टेन्स? स्ट्रक्चर कसं फॉर्म करायचं? रचना कशी असते वाक्याची सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? सो हिअर इज अ चार्ट इन फ्रंट ऑफ यू. Let's see the structure of simple present tense. So three columns are there. The first column is structure, the second column is verb, and the third column is the rest of the sentence. So how you are going to make a sentence in simple present tense? Okay, students, again, I have written two rows are there. In first rows, I, you, we and they. Okay, these are the personal pronouns. आताच मी तुम्हाला ते बोलले. So I, you, we आणि they हे personal pronoun आहे. Okay, now here the verb is given speak and learn. Speak म्हणजे बोलणे आणि learn म्हणजे शिकणे. Now the rest of the sentence कसं आहे बघा. English at home. I'm going to show the one sentence for you. I'm going to make a one sentence for you in simple present tense. And now you are going to do the rest of the sentence. Okay? पहा मी एक वाक्य कसं करते. फॉर्मेशन बघायचं. हं? I काय वापरलं मी पहिल्यांदा? I have taken the subject I. त्याला मी काय जोडणार आहे? एक एक डबा जोडत जायचा गाडीला. स्पीक हे वर्ब घेतलं मी आणि पुढे द रेस्ट ऑफ द सेंटेन्स काय असणार आहे? इंग्लिश ऍट होम. हे प्रत्येक पर्सनल प्रोनाउन बरोबर आपल्याला वापरायचं आहे. नाव हाऊ टू मेक अ सेंटेन्स. बघा, आय हे पर्सनल प्रोनाउन व्यक्तिवाचक सर्वनाम घेऊन मी एक वाक्य करून दाखवते. ओके, आय स्पीक इंग्लिश ऍट होम.
लक्षात आलं किती सोपं आहे बघा. सो सेकंडली अजून एक मी दाखवते. यू हे सेकंड पर्सन घेतलं मी. ओके. यू स्पीक इंग्लिश ऍट होम. लक्षात आलंय. नंतर वी जर घेतलं, वी स्पीक इंग्लिश ऍट होम. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य करायचं असतं. मग रचना काय येणार, सूत्र काय आहे. ओके, यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला, रिमेंबर दिस फॉर्म्युला. सो फॉर्म्युले हे फक्त मॅथ्स मध्ये नसतात, ते इंग्लिश मध्ये पण असतात. वेन वी आर गोइंग टू स्टडी इंग्लिश लँग्वेज. जेव्हा आपण भाषेचं व्याकरण शिकतो तेव्हा तिथे नियम व्यवस्था आहे आणि ती नियम व्यवस्था जर लक्षात ठेवली तर येस, तुम्हाला इंग्लिश नक्की येणार. हा. सो बघा, आता मी सेकंड रो मध्ये जाते. हा. सेकंड रो मध्ये पहिल्यांदा कुठलं पर्सनल प्रोनाउन आहे, ही. मग ही काय आहे, थर्ड पर्सन आहे, तृतीय व्यक्ती आहे, ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग त्याच्याबरोबर इथे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला आहे. काय झालं, ही स्पीक्स इंग्लिश ऍट होम किंवा ही लर्न्स इंग्लिश ऍट होम. म्हणजे जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद असेल तेव्हा काय होतं, करता असेल तेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. लक्षात ठेवा, नियम काय सांगितला मी. तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम किंवा कर्ता असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. लक्षात ठेवा हा, हे नियम खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स एकदा तुम्हाला कळला ना की तुम्हाला बाकीचे सगळे काळ समजायला सोपं जाणार. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिल्यांदा आपण काय घेतलं, कर्ता घेतला, नंतर आपण वर्ब घेतलं आणि क्रियापदाचं, त्या वर्बलाच क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे तिसरं जर असतं इस एस आणि ईएस आपल्याला लावायचंय आणि बाकी त्या वाक्यामध्ये जे काही असेल तो डबा तसाच पुढे जोडायचा आहे. मग तो डबा कर्माचा असेल ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, ते जे उरलेलं काही आहे ते सगळं पुढच्या डब्यामध्ये घालून टाकायचं आहे. सो हा गाडी इंजिन कसं असतं लक्षात आलं, सुरुवातीला मुख्य इंजिन. सो दिस इज अवर simple present tense English, and the first compartment is of subject, then secondly you are going to use the verb and then object. लक्षात येत आहे. वाक्यरचना कशी येणार परत बघा. आय स्पीक इंग्लिश, ही स्पीक्स इंग्लिश किंवा यू लर्न इंग्लिश ऍट होम किंवा शी लर्न्स इंग्लिश ऍट होम. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना करायची आहे. शेवटी आपण ह्याची रिव्हिजन घेणार आहोत. याच तक्त्यावरून तुम्ही मला वाक्य करून दाखवायची आहेत, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळला आहे की नाही हे मला कळेल. आता पुढे आपण बघूया. अगेन रूल्स आर देअर फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल सिंग्युलर. बघा हा, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच काय, तृतीय पुरुष एकवचन. ही शी इट आणि ह्याच्यामध्ये 3 कर्ते येतात. ही आपण पुरुष किंवा मुलगा यांच्यासाठी वापरतो किंवा मेल जेंडर साठी आपण वापरतो. शी आपण फिमेल जेंडर साठी वापरतो आणि इट आपण न्यूटर जेंडर साठी वापरतो. लक्षात येतंय. बघा म्हणजे आपल्याला जेंडर्स पण लक्षात ठेवायला हवं. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे ही शी आणि इट यांच्यासाठीच इथे काही बदल अपेक्षित आहेत आणि ते सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सो आपण आता पहिला रूल आपण बघूया. इन जनरल सर्वसामान्य जी काही क्रियापद असतात ती क्रियापद कुठली आहेत बघा. वर्क आहे, ईट आहे, प्ले आहे, स्विम आहे, राईट आहे, कम आहे, रन आहे. लक्षात येतं. तेव्हा आपण फक्त एस हा प्रत्यय शेवटी लागतो. बघा, इन जनरल प्लस एस. हे टेबल स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे कारण हे तुमच्या वहीमध्ये दिसलं पाहिजे. सो वर्कचं काय होणार, ही वर्क्स, शी वर्क्स, इट वर्क्स.
He eats, she eats, it eats. He plays, she plays, it plays. He swims, she swims, it swims. He writes, she writes, it writes. लक्षात आलं? हा, म्हणजे एस लावायला विसरायचं नाही. तो लिहितो. हे जर मला इंग्लिश मध्ये वाक्य करायचं असेल तर ही वर्क्स. ती पाणी पिते. शी ड्रिंक्स वॉटर. ती गाणं ऐकते. शी लिसन्स म्युझिक. सो एस खूप महत्वाचा आहे. हा, म्हणजे अशी क्रियापद त्यांचा शेवटचं अक्षर जेव्हा वर्ब्स एंडिंग इन कॉन्सोनंट वाय तेव्हा IES होतो, एस लागत नाही. तेव्हा IES म्हणजे वाय रिप्लेस अँड दॅट टेक्स प्लेस विथ IES. उदाहरणार्थ स्टडी हे क्रियापद मी घेतलं तर स्टडी ही स्टडीज असं मला म्हणायचं आहे, तेव्हा माझं स्पेलिंग काय असलं पाहिजे? वाय जाऊन त्याच्याऐवजी IES वापरायचं आहे. तेव्हा अशी क्रियापद की ज्यांचं शेवटचं अक्षर वाय हे असतं त्याला कॉन्सोनंट लेटर असं म्हणतो. ते व्यंजन आहे. स्टडी, क्राय, ट्राय, स्पाय आणि फ्लाय. लक्षात आलं? अशा वेळी आपल्याला त्यांना एस लावायचाच आहे, पण तो एस न लागता आपण काय म्हणतो? वाय ऐवजी IES लावायचा. नुसता एस लावायचा नाही. सो इन्स्टेड ऑफ वाय you have to write IES. बघा, he studies, she studies, it studies. लक्षात येतंय? सॉरी. नंतर he cries, she cries, it cries. He tries, she tries, it tries. He spies, it spies, she spies. He flies, she flies, it flies. म्हणजे ज्या क्रियापदांचं शेवटचं अक्षर वाय असतं तो वाय न लावता IES हे सफिक्स आपल्याला जोडायचं आहे. नाव लास्टली when verbs ending in O, SH, TSH, X, SS तेव्हा बघा ज्या क्रियापदांची शेवटची अक्षर ओ म्हणजे शेवटचं अक्षर ओ उदाहरणार्थ गो गोचं बघा शेवटचं लेटर काय आहे ह्या क्रियापदाचं ओ तेव्हा इथे पुढे काय लागणार ES लागणार नुसता एस लावायचा नाही गोज बरोबर ही गोज शी गोज इट गोज म्हणजे ज्या क्रियापदांचं शेवटचं अक्षर ओ आहे तेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर साठी ES लावायचा त्या क्रियापदाच्या पुढे देन ज्या क्रियापदांचं शेवटचं अक्षर SH असतं ओके उदाहरणार्थ वॉश पहा SH तेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर साठी त्याचं काय होणार वॉशेस होणार म्हणजे SH च्या पुढे आपण ES लावायचा नुसता एस लावायचा नाही इतर जी क्रियापद आहेत त्या सगळ्यांना आपण एस लावतो पण अशी काही महत्वाची क्रियापद जी अपवादात्मक असतात कंडिशनल्स असतात तेव्हा आपण हे नियम लक्षात ठेवायचे आहे नंतर ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर X असेल फॉर एक्झाम्पल मिक्स तेव्हा त्याचं काय होणार मिक्सेस ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर SS असेल फॉर एक्झाम्पल किस तेव्हा त्याचं काय होणार किसेस किस म्हणजे पापा देणे हो की नाही सो किसेस अशा पद्धतीने हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सो टेक अ क्विक स्क्रीनशॉट ऑफ दिस चार्ट अँड प्रिपेअर अ चार्ट फिक्स इट ऑन द वॉल हे चार्ट छोटे छोटे करून जिथे तुम्ही अभ्यासाला बसता तिथे ते भिंतीवरती चिकटवायचे आहे म्हणजे येता जाता आपलं लक्ष जातं आणि आपल्याला हे नियम लक्षात राहतात मला वाटतं हे क्रियापदांमध्ये होणारे बदल जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो ही शीट असतो तेव्हा क्रियापदाचं रूप कसं बदलतं हा तक्ता तुम्हाला व्यवस्थित कळला असेल सो हिअर वी आर ending our today's session but before that let's take a glance okay या तक्त्यावरती मला तुम्ही वाक्य
ही जी रचना आहे हे शब्द वापरून एक एक डबा जोडून मला वाक्य तयार करून दाखवायचं आहे. चला बरं, जसं मी करून दाखवलं तसं. आर यू रेडी स्टुडंट्स? ओके, चला स्टार्ट करा. Saksham? Yes, Saksham, you have raised your hand. Make a sentence of simple present tense with the help of this chart. Yes, try to make. जसं मी मगाशी केलं. परत दाखवते तुम्हाला एक एक्झाम्पल करून. आय लर्न इंग्लिश ॲट होम. एकतर स्पीक घ्या किंवा लर्न घ्या. दोघांपैकी एक क्रियापद घ्यायचंय आणि आता जसं मी वाक्य दाखवलं तसं तुम्ही करून दाखवायचं आहे. I speak English at home. Very good. Yes. Second. You speak English at home. Okay. Okay. Third. We learn English at home. Very good. We learn English at home. Fourth sentence. Then Yes. Yes, students. This is they. कसं वाचायचं हे they. Speak English at home. They speak English at home. Okay. Now you are going to use third person singular. आता he, she आणि it वापरायचं आहे. तेव्हा speak आणि learn ही दोन्ही क्रियापद घेऊन मला वाक्य टोटल 6 वाक्य होतील. आधी speak ने करून दाखवायचं आणि नंतर learn हे वर्ब घेऊन दाखवायचं. चला. ही. Teacher, ओके. he speaks English at home. व्हेरी गुड. आता पुढे कोणीतरी दुसऱ्याने हा He speaks English at home. व्हेरी गुड. It speaks English at home. Very good. Very good. What's your good name? Vishakha. Vishakha? Vishakha Appasar English. Very good. Excellent, Vishakha. Yes. Thank Now, you, teacher. very good. Now, who is ready to make sentences with the verb learns? आता learn घेऊन कोण करून दाखवेल मला 3 वाक्य? Ma'am, me. Yes. He learns English at home. Very good. She learns English at home. Very good. It learns English at home. Very good. Excellent. मला वाटतं Thank you, ma'am. व्हेरी गुड. आतापर्यंत तुम्हाला हे जे सगळे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर पाहिले, त्याचे रूल्स पाहिले, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो माय डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम यू. सो थँक यू व्हेरी मच. इफ यू लाईक this lesson, yes, if you like this session also, watch on our YouTube. So link is given over here. So subscribe it. Once again, share it with your friends. Thank you very much. Have a nice day. Subscribe our channel BMC EDU Marathi.